शिष्यवृत्ती होती ना काय मी अजिबात केली गोष्ट मी म्हटलं आता सरांकडे जातो डायरेक्ट तुम्ही सरांकडे जातो एवढं कसं काय 22 मे रोजी कोरेगाव तालुक्यातील मौजे बोरीव या गावामध्ये व पंचकृषीमध्ये काल अवकाळी पावसानं प्रचंड नुकसान केलेलं आहे। खूप वादळ वारं होतं। याच दरम्यान बोरीव गावातील प्राथमिक शाळा 4 खोल्यांची शाळा त्या शाळेचे सर्व पत्रे उडून गेलेले आहेत। त्या शाळेमध्ये उभं राहायला सुद्धा जागा नाही। शाळेचे पत्रे शेजारच्या लोकांच्या शेतात जाऊन उडून एवढे लांब गेलेले आहेत। इतकं भयंकर वारं होतं। लहान मुलांसाठी जे जेवणाची रूम होती म्हणजे किचन रूम ती अखंड उडून गेलेली आहेत। शाळेच्या वॉल कंपाऊंडचं 2 ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे नुकसान न भरून येणार आहे। शाळा आता ही मुलांना शिक्षण घेण्याच्या योग्य शाळा राहिलेली नाही। राहिलेली इमारत सुद्धा कधीही कुठल्याही क्षणी ढासळू शकते। प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। या शाळेच्या संदर्भात प्रशासनाला वेळोवेळी दुरुस्तीचे व नवीन इमारतीचे प्रस्ताव दिलेले आहेत। आज रहमतपूर मंडलाधिकारी त्याचबरोबर तलाठी त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका त्याचबरोबर त्यांचे सहकारी सर गावातील सरपंच या सर्व मंडळींनी सकाळपासून इथं या शाळेची पाहणी केलेली आहे। शाळेमध्ये काय काय नुकसान झालेलं आहे। आता शाळेचं शिफ्टिंग सुरू आहे। पावसाळ्यामध्ये आता शाळा सुरू व्हायच्या आत प्रशासनानं लवकरात लवकर शाळेच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे ही प्रशासनाला विनंती आहे। हे पुनर्वसित गावठाण असल्यामुळे पुनर्वसित गावाचा शाळेचा प्रस्ताव आचारसंहिता लागायच्या अगोदरच मंत्रालयामध्ये अंतिम मंजुरीसाठी पाठवलेला आहे। या सातारा जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी गलांडे साहेब असतील, कार्यकारी अभियंता एसी सर्वांना नम्रतेची कळकळीची विनंती आहे। मुलांची फार गैरसोय झालेली आहे। आता आमच्या गावाच्या दत्त मंदिरामध्ये आम्ही मुलांची तसेच 1 ते 4 पर्यंतच्या मुलांची सोय करणार आहे आणि अंगणवाडीच्या मुलांची सोय आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाच्या हॉलमध्ये करणार आहे। ही अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे। तर लवकरात लवकर या प्रस्तावाला मंजुरी मिळावी आणि तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयाचं काम कुठल्याही परिस्थितीत शाळेचं काम कुठल्याही परिस्थितीत सुरू करावं ही आपल्याला नम्रतेची कळकळीची विनंती। धन्यवाद। काय केलं सर तो पण वर्ग उघडू का? उघडायचं सगळं
पाय दिसतो.